नमस्कार, ज्योती फॅशन डिझायनिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला ही जी आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग केलेली होती, ह्या कटोरी ब्लाऊज आपल्याला आता स्टिचिंग कशा रीतीने करायची आहे ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता मी यातील हा एक भाग घेते। आता ह्या भागाला आपल्याला अशा रीतीने ठेवायचे आणि इथे हा जो टक्स पॉइंट आहे इथपर्यंत मी अशी एक क्रॉसमध्ये लाईन ओढून घेते। आता यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे हा टक्स पॉइंट जो आहे त्या पॉइंटच्या जागी आपल्याला सुईची टोक खाली ठेवायची आणि अशा रीतीने पलटवून घ्यायचे आणि ह्या बाजूने आपल्याला न खेचता असे हळूवारपणे यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता आपल्याला अशाच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा करून घ्यायचा आहे। हा जो भाग आहे ह्या भागावरती सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला ह्या दोन्ही कटोरीवरती हे टक्सवरती शिलाई करून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्या बाजूने फ्रंट जोडायचा आहे। आता आपल्याला हा फ्रंट जॉईन करताना ह्या कटला कट मिळवायचे आहे आणि यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला ह्या कटोरीला अशा पद्धतीने जिथे मी हे 0.50 च्या अंतरावरती निशाण केलेले होते त्याच निशाणवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुमच्यासाठी हे निशाण करणे अत्यंत जरुरी असते। आपण हे जर निशाण केले तर आपल्या ब्लाऊजला एकदम फिनिशिंग व्यवस्थित येईल। हे कटोरी जॉईन करताना आपल्याला हा कोणताच भाग खेचायचा नसतो। याला हळूवारपणे व्यवस्थित शिलाई मारायची। अशा रीतीने मी यावरती 0.50 च्या अंतरावरती शिलाई करून घेतलेली आहे। आता यावरती आपल्याला दुसरी शिलाई करून घ्यायची आहे। अशी मी यावरती हे दुसरी शिलाईवरती शिलाई करून घेतलेली आहे। नंतर या भागाला असे ठेवायचे। आता यावरती ही जी क्रॉस पट्टी आहे ह्या भागाला जॉईन करायची आहे। आता आधी आपल्याला पाहायचे आहे की दोन्ही भाग आपले बरोबर येतात की नाही येत। आता हे दोन्ही भाग बरोबर आहेत आणि नंतर अशा बाजूने सुद्धा पाहायचे आहे। अशा रीतीने आपल्याला ह्या 0.50 च्या वरती शिलाई करून घ्यायची आहे। आता आपला हा जो भाग आहे ह्या भागाला आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे असते। असे वर ठेवायचे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आणि हा जो आपला शिलाईचा भाग जो आहे ह्या शिलाईच्या भागाला आपल्या कटोरीच्या बाजूने जायला पाहिजे। बघा या बाजूने पूर्ण 0.50 च्या वरती एकसारखी शिलाई करून घेतलेली आहे आणि हा जो टक्स आहे ह्या टक्सला थोडे असे वर करून घेतलेले आहे आणि ही बाजू ह्या बाजूने केलेली आहे। कटोरीची जी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला ही फ्रंटची बाजू करून घ्यायची आहे। आता आपल्याला हा भाग जॉईन करून घ्यायचा आहे। इथे कटला कट मिळवायची आणि याच वरती आपल्याला दुसरी शिलाई करून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला हे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आहे। हे का उलट बाजूने आपल्याला अशा पद्धतीने दिसेल
आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला यावरती शिलाई करून घ्यायची. आता आपल्याला यावरती काच बटन पट्टी लावायची आहे. आता ही जी आहे उजवी बाजू, ह्या उजव्या बाजूला आपल्याला 3 इंचाची पट्टी लावायची असते. मी एक हे 3 इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्याला अर्धा इंच असे 0.50 इंच असे फोल्ड करून घेतलेले आहे आणि ह्या बाजूने 0.25 इंचावरती एक असे निशाण करून घेतलेले आहे. हे पूर्ण टोटल 3 इंचाची पट्टी मी तयार करून घेतलेली आहे. ही 3 इंचाची पट्टी मला ह्या उजव्या बाजूला लावायची आहे. आता ही इथं मशीनची आय करायची असल्यामुळे ही जी उलट बाजू आहे ह्या उलट बाजूने ही पट्टी अशी लावायची सुरुवात करायची. जर आपल्या हाताची आय करायची असते तर ही पट्टी आपल्याला अशा रीतीने सुद्धा ही पट्टी लावू शकतो. आता मला इथे मशीनची आय करायची असल्यामुळे मी येथे उलट बाजूने ही पट्टी लावते. अशा रीतीने आपल्याला ह्या 0.25च्या वरती हे निशाण करून घेतलेले आहे. यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपली शिलाई ही एकदम सरळ रेषेत यायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फिनिशिंग येईल. तुम्ही जर असे स्टेप बाय स्टेप ब्लाऊज बनवले तर तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करताना कोणतीच अडचण येणार नाही आणि तुमच्या ब्लाऊजला जास्तीत जास्त फिनिशिंग येईल. आता यावरती आपल्याला धार शिलाई करून घ्यायची. धार शिलाई करत असताना आपल्याला ही बाजू आपल्याला 3 इंचाच्या बाजूने असली पाहिजे. मी हे अशा रीतीने यावरती धार शिलाई करून घेतलेली आहे. आता ह्या भागाला असे सरळ करायचे आणि हे हा जो भाग आहे ह्या भागावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची. नंतर आपल्याला अशा रीतीने असे पलटवून घ्यायचे आणि यावरती सुद्धा आपल्याला एक सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे, हे आपली शिलाई दिसायला नको, म्हणून आपल्याला यावरती असे झाकण असे व्यवस्थित ठेवून यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि हा जो जास्तीचा भाग आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा. हा वरील सुद्धा जास्तीचा भाग आहे, याला सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचे. आता आपल्याला हुकाई पट्टी तयार करायची आहे. मी येथे ह्या 1.75 इंचाच्या क्रॉसमध्ये पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहे. ह्या इथे 1.50च्या आपल्याला घेतल्या तरी चालेल, पण मी ते क्रॉसमध्ये असल्यामुळे 1.75 इंचाच्या अशा पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहे. आता ह्या पट्ट्यांचा उपयोग आपल्याला इथे ब्लाऊजला ही जी हुकाई पट्टी आहे ती लावण्यासाठी आणि हे खाली क्रॉस पट्टीसाठी ह्या बाजूला लावण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. सर्वात आधी आपल्याला ह्या पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहे. आता आपल्याला इथे ह्या बाजूने आणि ह्या बाजूने असे क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पण क्रॉसमध्ये शिलाई करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की आपला इथे ह्या बाजूला चौरस यायला पाहिजे. अशा रीतीने आपला हा पट्ट्या जोडताना इथे चौरस यायला पाहिजे आणि हे आपल्याला क्रॉसमध्ये असे निशाण जोडून घ्यायचे आहे. म्हणजे ह्या कोण्यापासून ह्या कोण्यापर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई करून घ्यायची. यावरती आपल्याला नखाने अशा पद्धतीने करून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपल्याला ह्या सर्व पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. ही पट्टी आपण सरळ सुद्धा कटिंग करू शकतो. जर आपण ही सरळ पट्टी लावत असेल तर आपल्याला इथे मध्यभागी अशी थोडी एक इथे चिपटी घ्यायची आहे, पण मी हे क्रॉसमध्ये कटिंग केलं असल्यामुळे तर याला चिपटी घ्यायची जरूरत पडणार नाही. आधी आपल्याला इथे असे सरळ करून घ्यायचे आणि इथे यावरती अशी 0.50 वरती शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला इथे 0.25 वरती असे निशाण करून घ्यायचे. आता यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. याला थोडे हलकेचे खेचायचे, जास्त नाही. आता यावरती आपल्याला धार शिलाई करून घ्यायची आहे. नंतर हे 0.25 वरती अशी शिलाई मारल्यानंतर आपल्याला अशा रीतीने याला 0.25 अशी फोल्ड करून घ्यायची.
नंतर आपल्याला इथे असे नखाने प्रेस करायचे आणि ह्या भागावरती आपण शिलाईसुद्धा हात शिलाईसुद्धा करू शकतो किंवा शिलाईसुद्धा मारू शकतो, पण मी इथे हात शिलाई करते. आपल्याला इथे जर शिलाई करायची असेल तर यावरती इस्त्री करून घ्यायची, नंतर त्यावरती आपल्याला शिलाई करायची आहे. ह्या अशा रीतीने मी यावरती शिलाई करून घेतलेली आहे. किंवा आपल्याला जर वाटत असेल हे शिलाई आपली व्यवस्थित दिसत नसेल तर आपण हे शिलाई खोलून यावरती हात शिलाईसुद्धा करू शकतो. हे आपण जेव्हा काचबटन पट्टी लावतो त्याआधी आपल्याला हे चेक करायचे असते की आपले हे दोन्ही भाग एकसारखे आहे की नाही. आता आपल्याला ही कमरपट्टी लावून घ्यायची आहे आणि आपल्याला हे सरळ बाजूने लावायची आणि यावरती सुद्धा आपल्याला 0.50चे अंतरवरती मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही पट्टी जॉईन करण्याच्या आधी आपल्याला इथे अर्धा इंच 0.50 एवढे जास्तीचे सोडून द्यायचे आहे. नंतर यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता ही पट्टी लावत असताना आपल्याला हे अशा रीतीने याला फोल्ड करायचे आहे. इथे जॉईंट आला आहे, ह्या जॉईंटला आपल्याला अशा रीतीने ठेवायचे आणि यावरती आपल्याला धार शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे 0.25 वरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. आता 0.25 वरती आपल्याला अशा रीतीने याला फोल्ड करायचे. ही अशी पट्टी लावल्यानंतर याला अशा रीतीने हे पलटवून घ्यायचे आणि यावरती आपण हात शिलाई सुद्धा करू शकतो किंवा मशीनची शिलाई सुद्धा मारू शकतो. आता आपल्याला इथे यावरती शिलाई करून घ्यायची आहे. आणि आता हे जो इथे 0.50 इंच जो कापड काढलेला होता बाहेर त्याला आपल्याला इथे आतमध्ये कव्हर करायचे आहे. अशी आपल्याला ही पट्टी कमरपट्टी लावून घ्यायची आहे किंवा इथे आपण हात शिलाई सुद्धा करू शकतो. अशाच रीतीने आपल्याला ह्या भागावरती सुद्धा ही पट्टी लावून घ्यायची आहे. आता आपल्याला मागील भाग तयार करायचा आहे. हा जो टक्स आहे ह्या टक्सला आपल्याला अशा रीतीने पकडायचे आणि ह्या कटला कट मिळवायचे. हे दोन कट आपले सोबत मिळून यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि हे टक्सवर शिलाई करत असताना आपल्याला अशी क्रॉसमध्ये न्यायची आणि इथे जे निशाण केलेले आहे त्यावरती आपल्याला असे आणायचे आणि सुईचे ठोक खाली ठेवायचे आणि ह्या बाजूने असे आपल्याला पलटवून घ्यायचे. आपण जर टक्सवर अशी शिलाई घेतली तर आपला टक्स हा कधी उकलणार नाही. अशाच रीतीने आपल्याला ह्या दुसऱ्या बाजूचा टक्स घ्यायचा आहे आणि ही जी गळ्याची गोलाई आहे यावरती आपल्याला 0.25 वरती शिलाई करून घ्यायची आहे. यावर आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची असते. अशी मी 0.25 वरती शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे ही कमरपट्टी लावायची आहे. आता इथे आपल्याला 0.50 इंचाचा दबाव घ्यायचा असतो. आता यावरती मी 0.50 चे निशाण करून घेते. आधी इथे 0.50 वरती शिलाई करून घेते आणि इथे फोल्ड केलेला आहे त्याला असे फोल्ड मारते.
आपण जेव्हा ही पट्टी लावतो तेव्हा आपल्याला ही बाजू, हे टक्स आहे हे ह्या बाजूला यायला पाहिजेत आणि हे टक्स असे ह्या बाजूला यायला पाहिजेत. इथे आपल्याला यावरती धार शिलाई करून घ्यायची. आणि इथे आता 0.25 वरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला यावरती हात शिलाई करायची असते. आता आपल्याला हे शोल्डर जॉईन करायचे आहे. इथे 0.50च्या वरती हे शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. आणि यावरती आपल्याला दुसरी शिलाई करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला शोल्डरवरती शिलाई करून घ्यायची आहे. आपल्याला हे दुसरे शोल्डर सुद्धा जॉईन करून घ्यायचे आहे. म्हणजे हे जे 0.50 मी जागा सोडली होती, म्हणजे वर आपला हा सरळ कापड येईल आणि निशांची बाजू आपल्याला खाली ठेवायची आणि हा जो मेन कापड आहे तो सरळ घ्यायचा. म्हणजे बाही आपल्याला पलटी करायची आहे. आपण जर ह्या बाह्या व्यवस्थित ठेवल्या नाही तर आपल्या एकसारख्याच बाह्या बनवू शकतात. पण आपण हे जर प्रोसिजर लक्षात ठेवली तर आपली ही बाही एकसारखी कधीच होणार नाही. ही 0.50ची शिलाई मारल्यानंतर आपल्याला यावरती धार शिलाई करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही तयार करून घ्यायची आहे. आता शिलाई मारल्यानंतर आपल्या ह्या दोन्ही निशाण आपल्या अमोरासमोर यायला पाहिजेत. आता हा जो भाग आहे हा भाग आपल्याला फेविकॉलने चिटकवून घ्यायचा आहे. मी इथे ह्या दोन्ही बाही चिटकवून तयार करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला इथे हे बाही जॉईन करायची आहे. आता इथे जर आपला हा जो इथे बाहेर ह्या सरळ रेषेचा जर बाहेर जर जात असेल तर आपल्याला इथे हे सरळ असे सरळ कटिंग करून घ्यायचे. हे जेवढा भाग असा बाहेर निघत असेल त्याला आपल्याला काढून टाकायचे असते. आता आपण ही जी बाही जॉईन करतो तेव्हा आपल्याला ही जो जास्तीचा भाग आहे म्हणजे निशाणवाली बाजू आपल्याला समोर यायला पाहिजे, ह्या समोरच्या बाजूने यायला पाहिजे आणि बिना निशाणवाली बाजू आपल्याला मागील बाजूला यायला पाहिजे. म्हणजेच हा जो खोलगट भाग आहे हा खोलगट भाग समोरच्या बाजूने यायला पाहिजे आणि हा उथळ भाग जो आहे हा मागील बाजूला यायला पाहिजे. आता आधी आपल्याला ह्या कटला कट मिळवायचे. आता यावरती आपल्याला 0.50च्या आधी निशाण करून घ्यायचे असते, तेव्हाच आपल्याला ही बाही जॉईन करायची. ही बाही आपल्याला असे हलक्याशा हाताने लावायची आणि आपले हे दोन्ही भाग आपले सोबत यायला पाहिजे. आता इथे आपला हा कटला आणि इथे हे जे शोल्डर आहे हे शोल्डर आपल्याला अशा रीतीने करायचे. आणि यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपल्याला हे पूर्ण हा कटला कट आला. हे जे जॉईंट आहे हे जॉईंटच्या ठिकाणी आपला हा कट आला पाहिजे. अशी आपल्याला यावरती शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आपला हा कटला कट आला पाहिजे.
अशा रीतीने आपल्याला ही बाही जॉईन करायची असते. आता याच वरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. या शिलाईवरतीच आपल्याला शिलाई मारायची आहे. अशा रीतीने ही पूर्ण बाही मी जॉईन करून घेतलेली आहे. आता अशाच रीतीने आपल्याला ही दुसरी बाही सुद्धा जॉईन करून घ्यायची आहे. आता अशी ही पूर्ण बाही जॉईन करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे पायपिंग करायची आहे.